ओळखलं का मला? माझं गाव हेब्बाळ जरहाळ, तालुका गडहिंग्लज, कर्नाटकच्या शिवेला लागून. माझं नाव धोंडीबा व्यंकू रेडेकर. कालांतरानं ते धोंडीराम व्यंकटेश रेडेकर असं झालं. माझ्या नावागावातच आमची त्यावेळी स्थिती दर्शविते. जन्मतारीख गुरुजींनीच ठरवलेली. आम्ही 6 भावंडे, सर्वात लहान मी. घरी 18 विश्व दारिद्र्य. आईवडिलांनी शेतात राबल्याशिवाय घरी चूल पेटायची नाही. परंतु मुलांना शिकवण्याची वडिलांची चिकाटी आणि जिद्द आणि आम्ही त्यांना दिलेली साथ यामुळे गावात सर्व आम्ही वर्गात प्रथम होतो. त्या काळी 7वी नंतर मुंबईत हॉटेलमध्ये नोकरी हे समीकरण होते. परंतु आम्हाला प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शिक्षकानं स्वतःचे पैसे खर्च करून आम्हाला शिकवलं. नवीन वह्या पुस्तकाचा एक वेगळाच वास येतो. तो आम्हाला कधी समजलाच नाही. कारण माझ्याहून 4 वर्ष मोठ्या भावाची पुस्तकं माझ्यापर्यंत आलेली असायची. मी मात्र जादाच नशीबवान ठरलो. कारण मला विद्यानिकेतन कोल्हापूरमध्ये प्रवेश मिळाला. आमच्या गावचे शिक्षक सुतार गुरुजी यांनी स्वखर्चानं मला प्रवेश मिळवून दिला. होय, कारणही तसंच होतं. त्यावेळी एसटी प्रवास खर्चही पेलणारा नव्हता. याशिवाय प्रवेशासोबत न्यायची यादी तर दूरची गोष्ट. इतकेच काय, पण बहुतांश वस्तू मी पहिल्यांदाच बघत होतो. मला आठवतंय, प्रवेशासाठी शिवलेला ड्रेस घालून मी तो दाखवण्यासाठी अख्खा गाव पाळता घातला होता. गावात मोजक्याच लोकांच्या पायात चप्पल असायचे. त्या लोकांच्या यादीत मी गेलो. त्यावेळी मला काही कळालं नाही की माझ्यामुळे आईवडिलांना आर्थिक भार आणखीन सोसावा लागणार. झालंही तसंच. प्रवेशानंतर प्रत्येक सुट्टीनंतर चव्हाण सरांची तंबी बसायची की येताना खर्चाचे पैसे घेऊन यायचे, अन्यथा शाळेत यायचे नाही. परंतु गावावरून येताना एसटी तिकिटाच्या पैशाची वानवा. तिथे हे पैसे कसे मिळणार? मला आठवतंय, मी माझ्या नावावरची देय रक्कम 10वी नंतर 2 ते 3 महिन्यांनी माझ्या मोठ्या बंधूनं चुकती केली होती. राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमधील माझा प्रवेश हा मला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन गेला. कारण माझे वडील अगदी मी 10वी पास होईपर्यंत मी गावी गेलो की शेजाऱ्यांना अभिमानानं सांगायचे की मी उंचापुरा असल्यानं नक्की एक दिवस पोलीस होईल. एवढ्या माफक अपेक्षा त्यांच्या होत्या. परंतु मी सरकारी खात्यात इंजिनियर म्हणून रुजू झाल्याचं समजताच त्यांनी अक्षरशः पेढे वाटले. त्यांच्या दृष्टीनं 10x6च्या तडकीच्या घरामध्ये शिकलेले आम्ही हे म्हणजे आकाश ठेंगणे झाल्यासारखेच. माननीय प्राचार्य जोम साळुंखे सर यांच्याविषयी न लिहिणं म्हणजे? सरांना प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती असायची, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तशी त्यांना माझीही संपूर्ण परिस्थितीची कल्पना होती. आपल्या शाळेमध्ये बहुतांश मुले गरीब घरातील असायची, परंतु काही मुले श्रीमंतांची पण होती. प्राचार्यांना याची कल्पना होती. अशा काही मुलांची स्लीपर, बनियन शर्ट, स्वेटर इत्यादी विसरलेली असायची. त्यावर नाव नसलेल्या अशा वस्तू प्राचार्य साळुंखे सर प्रार्थनेच्या वेळी उंचावून दाखवायचे. सदर वस्तू ज्याच्या असतील त्यांनी न्याव्यात. आठवडा 15 दिवस जाऊनसुद्धा काही वस्तू तशाच राहायच्या. त्या वस्तू प्राचार्य प्रार्थनेच्या वेळीच एखाद्या गरीब विद्यार्थ्याला बोलावून त्या देत असत. हे आवर्जून इथं सांगायचं कारण म्हणजे मला सुद्धा प्राचार्यांनी अशा पद्धतीनं स्वेटर देऊ केलं होतं. त्यामुळे मला 6 वर्षात पुन्हा स्वेटर विकत घ्यावं लागलं नाही. निळ्या स्वेटरची धास्ती त्या काळी अख्ख्या जिल्ह्यानं घेतलेली होती. कुठेही मैदानी स्पर्धा असोत, आमचे हमखास यश हे असायचंच. परिस्थिती आणि त्याचवेळी विद्यानिकेतन प्रवेश आणि तेथील नकळत आमच्यावर घडलेले संस्कार या शिदोरीवर आजपर्यंत आयुष्याची वाटचाल सुरू आहे. शाळेमध्ये असताना आवर्जून करण्यासारखे म्हणजे त्या ठिकाणी कोणाचीही जात माहिती नसायची व गरीब श्रीमंत भेदभाव नव्हता. कारण 1 रुपयासुद्धा जवळ ठेवायचा नव्हता. तिथे फक्त हुशारी हीच श्रीमंती. माझ्या लिखाणातून कोणाला काही सांगायचं नाही, किंबहुना तसं प्रेरणादायी काही केलंही नाही. परंतु मी घडत असताना असंख्य चांगल्या माणसांच्या सहवासातून माझ्या जीवनामध्ये घडलेल्या अविस्मरणीय घटनांचे स्मरण व्हावे, यासाठी हा छोटासा प्रयत्न.